सांगली राम मंदिरचा गोळीबार प्रकरणी गुन्हेगार टोल्या पोद्दार आणि त्याच्या 3 साथीदारांना पोलिसांनी केलं चांदोलीतून जेरबंद। सांगलीतील राम मंदिर चौकातील पंचमुखी मारुती रस्ता परिसरात गोळीबार करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार टोल्या उर्फ प्रफुल्ल अरुण पोद्दार याच्यासह तिघांना थरारक पाठलाग करून जेरबंद करण्यात आलं। शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली होती। टोल्यासह दिलावर इलाही जमादार सुधीर उर्फ कांचामाळी या दोघांना अटक करण्यात आली आहे। उद्या तिघांना न्यायालयासमोर हजर केलं जाईल। संशयित टोल्या दिलावर कांचा हे राम मंदिर जवळील पंचमुखी मारुती रस्ता परिसरात शुक्रवारी थांबले होते। त्यावेळी निलेश प्रमोद जाधव आणि त्याचा आत्तेभाऊ अजय माने हे तिथे आले। अजय हा टोल्या याच्या मुलाच्या वाढदिवसाला आला नव्हता। यावरून दोघांमध्ये वादावादी झाली। वाद टोकाला गेल्यानंतर अजय माने याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी टोल्याने दिली। दिलावरच्या कमरेला लावलेले पिस्तूल काढत हवेत गोळी झाडली। त्याचवेळी दिलावर कोयता घेऊन आला। टोल्याने अजयच्या दिशेने पिस्तूल रोखलं। त्यावेळी निलेश यांना रोखण्यासाठी गेला, त्यावर निलेशवर गोळीबार करण्यात आला। गोळी जाधव याच्या गुडघ्याखाली लागून तो जखमी झाला आणि त्यानंतर टोल्या आणि साथीदारांनी पळ काढला। जखमी निलेशला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यानंतर शहरात खळबळ उडाली। पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी तातडीनं पथक रवाना केलं। टोल्या साथीदारांसह चांदोलीत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने छापा टाकून त्याला ताब्यात घेतलं। सलग 42 तास पोलीस टोल्याच्या मागावर होते। अखेर त्याला ताब्यात घेण्यात आलं। नेमका गोळीबार कोणत्या कारणातून झाला हे तपासात समोर येईल, पण दोन्ही बाजूंनी गोळी झाडल्याची चर्चा परिसरात सुरू होती। त्या अनुषंगाने आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे। परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।